Good afternoon, all of you. Good afternoon, sir. Last lecture, we will start with the concept of the normal form. We have discussed what is the normal form. What is the normal form? We have converted the given matrix into one of these form, that 4 form. Which one is 4 form? First is IR, second is IR0. third is IR in column 0. Next is IR00. IR00. This 4 form. We try to convert any matrix into this 4 form. We get the given matrix is a normal form, where R indicate rank of matrix, IR indicate the identity matrix of order R. Okay, of order R. This type of concept we have seen yesterday. Then how we converted? This matrix, any matrix we are converted in terms of what? Normal form. So for that, first of all, we are given element A11, A12, A13, so on A1n. This is the first row. Then second row A21, A22, A23, so on A2n. In this way, AM1, AM2, AM3, so on AMN. Okay, so first of all, we converted the given matrix into this one of this form. Means याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं. थोडक्यात काय आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं. मग आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी, युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी वी नीड द फर्स्ट एलिमेंट A11. A11 ह्याला काय करायचं? 1 करायचं. ह्याला 1 कसं करायचं? ह्याला 1 कसं करायचं? ह्याला 1 कसं करायचं? Row transformation, Row or column transformation. transformation. Or column transformation, or multiply By scalar. or divide by, Scalar. okay, depending on the element ना, or scalar. आता हेच जर विचार करायला गेलं तर अशा प्रकारे आहे. तर इथे एलिमेंट काय आहे? 2 3 4 5. हा, इथे आहे 1 2 3 4. देन अगेन 0 2 3 4. अशा प्रकारे एलिमेंट आहेत. Just wait.
ओके. सो आता 1 करायचं आहे. हा 1 करायच्या किती वेळेने मी 1 करणार आहे ते लक्षात घ्या. त्यासाठी एक नवीन पेज घेतो वाटलंच तर. त्यासाठी एक नवीन मॅट्रिक्स नवीन पेज घेतो. 1 करण्यासाठी तुम्ही कसं कसं 1 करू शकतात. ज्यांना कळालं आहे, सगळं झालेलं आहे. काल मी एक्झाम्पल दिले ते 4 एक्झाम्पल. एम राईट? ते चारी सॉल्व्ह केले असतील तर वेल अँड गुड. ज्यांनी सॉल्व्ह केले नसतील त्यांनी सॉल्व्ह करा. ज्यांना कळालं आहे सगळ्या गोष्टी. आणि बाकीच्या ज्यांच्यासाठी मी सांगतोय तर त्यांनी इकडे लक्ष द्या व्यवस्थित. तर 1 कसा करायचा? तर पहिला एलिमेंट आहे 2 3 4 5. नंतर 1 2 3 4. त्यानंतर इथे सपोज 4 5 6 7. वाटलं तर आणखीन एक चेंज करू आपण इथे. या 4च्या वर इथे 1 करू शकतो. तर इथे काय करायचं आपल्याला? 1 करायचं आहे. इथे 1 करायचं आहे. A11 we make as 1. So A11 we make as 1 by using some operation. रो ऑपरेशन, कॉलम ऑपरेशन. ओके. मग इंटरचेंज करू शकतात किंवा कॉलम इंटरचेंज करू शकतात. मग ह्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप जर इंटरचेंज करू शकतात. काय? R1 इंटरचेंज विथ R2. त्याला आपण असं म्हणतो R12. म्हणजे हा झाला 1 2 3 4. त्यानंतर 2 3 1 5. देन 4 5 6 7. हा पहिल्या वेळी इथं 1 आला. ओके. दुसरा वे आणखीन 1 कुठे आहे? सेम कुठे 1? हे कॉलम. मी इथे ह्याला अशा प्रकारे एक बॉक्स करतो. तर ह्या बॉक्स मध्ये 1 कुठे? इथे झाला आणि इथे करा. व्हॉट इज पोझिशन ऑफ दिस? व्हॉट इज द पोझिशन ऑफ दिस? R2. मग आपण पहिली पोझिशन संपली. व्हॉट इज नेक्स्ट? इथे पोझिशन काय आहे? C3. C3. तुम्ही दुसरा वे आहे की C1 3 इंटरचेंज करा. म्हणजे अशा प्रकारे 1 3 6 3 2 5 देन 2 1 4 देन 5 4 7. म्हणजे काय इंटरचेंज केला आपण? हा कॉलम इथे आणि हा कॉलम इथे. दुसरा वे. तिसरा वे थर्ड काय आहे? बाबा मला इंटरचेंज नाही करायचं, मला सबट्रॅक्शन करायचं. मग असं करू शकतात R1 मायनस R2. जे सुरुवातीला लिहिलंय R1 याचा अर्थ असा होतो, तुम्ही 12वीला असं करत होतो, R1 इक्वल टू R1 मायनस R2. बरोबर आहे का? किंवा काही जण असं लिहित असेल R1 चेंज R1 मायनस R2 असं लिहित असतील काही जण. सुरुवातीला आहे R1. मग मी हे 2 गोष्टी कट केल्या तुमच्या, फक्त मी एवढंच ठेवलंय. सो जो सुरुवातीला आहे तो चेंज करायचा, म्हणजे R1 चेंज करायचं. सो R1 मायनस R2. R1 मायनस R2. ओके. हे चेंज करायचं आहे. ओके. आलं लक्षात? मग R1 मायनस R2 मग काय करणार आहे? 2 मायनस 1 1. 3 मायनस 2 1. 1 मायनस 3 मायनस 2. 5 मायनस 4. ओके ओके ओके. परत एकदा मी सांगतो वाटलं सर, हे जस्ट वेट. आता लक्षात घ्या, R1 मायनस R2 म्हणजे पोझिशन जे आहेत, ज्या पोझिशनचं सबट्रॅक्शन करायचं. तर पोझिशन काय आहे? इथे एक पोझिशन आणि इथे एक पोझिशन. 2 मायनस 1. आधी R1 काय? R1 घेतलं आपण 2 मायनस 1 या दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. सो 2 मायनस 1 तो इथे लिहायचा. 2 मायनस 1 कुठे लिहायचा? इथे लिहायचा. 2 minus 1 1. Then the 3 minus 2 1. Then 1 minus 3 minus 2. Then 5 minus 4 1. या दोघांचा R1 हा R1 झाला आणि हा R2 झाला. ह्या दोघांचं सबट्रॅक्शन घ्यायचं आणि ते R1 च्या ठिकाणी लिहायचं. बाकी ऍज इट इज 4 5 6 7. दिस इज वे थर्ड. आता वे चौथा वे काय? वे 4. मग मला सबट्रॅक्शन पण करायचं नाही, इंटरचेंज पण नाही करायचं. चौथा वे काय आहे? बाबा आहे त्या रोला किंवा आहे त्या कॉलमला कशाने डिवाइड करा? R1 डिवाइड बाय 2. R1 डिवाइड बाय 2. त्या रोला 2 नी डिवाइड करा. सो व्हॉट इज दॅट? 1 3 by 2 1 by 2 5 by 2.
मग पूर्ण रोचे जेवढे इलिमेंट आहेत त्या सगळ्याला डिवाइड करायचं. नाही तर काही काही जण काय करतात फक्त पहिल्या एलिमेंटला डिवाइड करतात, बाकी तसंच ठेवतात. रेस्ट ऑफ थिंग 1 2 3 4 then 4 5 6 7. दिस इज अ वे नंबर 4. वे नंबर 5 कुठला आहे? वे 5. एखाद्याला रोला डिलीट नाही करायचं, काय करणार तुम्ही? कॉलम डिलीट करणार. सो वे 5. सो वी आर डिवाइड C1 divided by 2. मग तुमचं असणार आहे 1 1 by 2 and 2 3 1 5 2 3 4 5 6 7. सो गॉट इट. 1 कसं करायचं ते? हॅलो. येस सर. ओके, सगळ्यांना ज्यांना अडचण, आता कोणाला अडचण आहे की बाबा 1 कसा करायचा ते? हॅलो, द फर्स्ट. नो सर. येस सर. सगळ्यांना कळालं? मग मला ह्यातलं सांगा, ह्यातला कुठला वे सोपा आहे रे? इंटरचेंज. इंटरचेंज सपोज जर झाला नाही तर सबट्रॅक्शन कडे जा. आणि शेवटी सगळ्यात कुठला जा? वे 4 आणि वे 5 कडे जा. वे 4 अँड वे 5. ओके, आलं लक्षात? येस सर. ओके, पुढे. पहिला एलिमेंट 1 झाला. दुसरा आता दुसरा काय सांगतोय? बिलो दॅट डायगोनल एलिमेंट. हे डायगोनल एलिमेंट त्याच्या खालचे एलिमेंट ते काय करायचे? 0 करायचे बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. रो ट्रान्सफॉर्मेशन काय आहे? R1 - R2 R2 प्लस R3 प्लस मायनस हे इंटरचेंज आहे. म्हणजे RI प्लस ऑर मायनस RJ याला म्हणतात रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, रो ऍडिशन किंवा रो सबट्रॅक्शन. आलं लक्षात? त्याचे खालचे एलिमेंट 0 करायचे. म्हणजे जे खालचे एलिमेंट, आता पुढचा मॅट्रिक्स घेतला तर आपल्याला हा 1 झाला पहिला. त्याचे खालचे एलिमेंट म्हणजे कुठला? 2 4. त्याला काय करायचं? 0 करायचं. मग कसं करणार? पुढचं R2 ह्या R2 ला 0 करायचं. पोझिशन पहा, पोझिशन काय आहे? ही पोझिशन 0 करायची विथ R1. मग 2 आणि ह्या 1 मध्ये काय रिलेशन लागतं? कधी 0 होऊ शकतो? जेव्हा ह्याला काय कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? दोन्ही, आणि दोघांचं काय घ्यावं लागेल? सबट्रॅक्शन. म्हणजे काय? R2 - 2 टाइम्स R1. म्हणजे अशा प्रकारे मॅट्रिक्स येईल 1 2 3 4. then 2 - 2 is 0. then 3 - पोझिशन, परत पोझिशनला परत 3. त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं? या 2 ला -2 नी, म्हणजे -4. 3 - 4 -1. त्यानंतर 1 - 6 -5. त्यानंतर 5 -8 -3. क्लिअर? आता हा 0 झाला, त्याच्या खालचे एलिमेंट म्हणजे कुठला? 4 पण 0 करायचं. म्हणजे 4 ला 0 करायचं विथ R1. काय करणार तुम्ही? R3 - 4R1. R3 - 4R1 म्हणजे हा झाला 0. इथे 5 आहे, या 5 आणि ह्याला कशा मल्टिप्लाय करणार तुम्ही? 4 ने. 5 - 8 किती? -3. त्यानंतर 6 ह्याला कशा मल्टिप्लाय करणार? -4 ने. 6 - 12 -6. त्यानंतर 7 ह्याला कशा मल्टिप्लाय करणार? 4 ने. म्हणजे किती झाला? 16. 7 - 16 हाऊ मच? -9. क्लिअर? सेकंड स्टेप क्लिअर झाली सगळ्यांना? हॅलो. येस सर. येस सर. मी परत एकदा रिपीट करतोय मित्रांनो तुमच्यासाठी फक्त. परत पुढे. आता ही पहिली स्टेप संपली, ही दुसरी स्टेप संपली. तिसरी स्टेप काय आहे? करस्पॉन्डिंग एलिमेंट ह्या बॉक्स करतो, ह्यानुसारच जायचं. ह्याला काय करायचं? 0 करायचं बाय युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन काय आहेत? आता हा 0 करायचा. म्हणजे हा 0 करायचा काय करणार? C2 ला 0 करायचा, C3 ला 0 करायचा आणि C4 ला 0 करायचा. मग C2 ला 0 करण्यासाठी काय करावं लागेल? C2 ह्या C1 चा उपयोग करायचा. C1 ला जर -2 नी मल्टिप्लाय केलं तर तो 0 होऊ शकतो. C3 0 करण्यासाठी काय करावं लागेल? C1 ला कशाने मल्टिप्लाय करणार? -3 C1 आणि C4 ला 0 करण्यासाठी काय?
C4 चा पहिला पोझिशन तर 0 करण्यासाठी काय -4 नी -4C1. सो वी गॉट दॅट 1 0 0 0 0 -1 -5 -3 -3 -6 -9. ओके, म्हणजे हा जो आहे ही पहिली स्टेप समजली. पहिली स्टेप म्हणजे पहिल्या 3 स्टेप समजल्या का? हॅलो, Yes, sir. सेम स्टेप रिपीट युअर सेम स्टेप अगेन अँड अगेन फॉर द नेक्स्ट डायगोनल एलिमेंट. नेक्स्ट डायगोनल एलिमेंट कुठला आहे? हा. आता ह्याला काय करायचं आपल्याला? 1 करायचंय. पुढची पोझिशन काय आहे? हे कम्प्लीट झालं, वी गो टू द नेक्स्ट डायगोनल एलिमेंट. मग ह्या A2 ला काय करायचंय? 1 करायचंय. सो इथं ऑलरेडी 1 आहे. काय करायची गरज आहे का? मग आपण काय करू? -R2 आणि -R3 करू. म्हणजे काय होणार मॅट्रिक्स आपला? 1 0 0 0 0 1 5 3 0. म्हटलं तर ह्याला काय करू? -1/3 करू. -1/3 -1/3 नी मल्टिप्लाय करू. म्हणजे इथे किती? 1 6 आणि 3. क्लिअर? हॅलो, Yes, sir. Yes, sir. हा 1 झाला. R3 -R2. R3 -R2 कसं होणार? R3 -R2. सो बाकीचं मी ऍज इट इज लिहितो. बाकीकडे मी काही चेंज करत नाही. ऍज इट इज R3 -R2. सो 1 -1 0 2 -5 -3 3 -3 0. पुढे आता हा 0 झाला. वी मूव टुवर्ड द नेक्स्ट. इकडे जायचं 5 3 ला. म्हणजे काय? C3 -5 C2 आणि C4 -3 C2. सो वी गॉट दॅट 1 0 0 0 0 1 0 0 0 0 -3 0. ओके, आणि इथं बघता काय करा? C3 ला डिवाइड काय? -3 करा. तुमचं एलिमेंट इन 1 0 0 0 1 0 0 0 0 1 0. सो व्हॉट इज दिस इन द फॉर्म ऑफ किती बाय कितीचा आयडेंटिटी मॅट्रिक्स आला? 3/3. 3/3. 3/3. I3 आणि हा एक 0 झाला. I3 0 विच इज द नॉर्मल फॉर्म. क्लिअर एव्हरीवन? काय करायचं आपल्याला ते? Yes, sir. काय करायचं सगळ्यांना Yes, कळालंय? sir. कोणाला अडचण आहे प्लीज रिप्लाय. येस, प्लीज रिप्लाय. कोणाला काय अडचण असेल तर विचारा. प्रियंका? Yes, sir. येस, यू गॉट इट? Yes, sir. काय अडचण आता? कन्फ्युजन काही? हो नाही सर. झालं क्लिअर सगळं? हो. ओके, व्हेरी गुड. प्रसाद भोसले? प्रसाद, Yes, sir. झालं क्लिअर? हो. ओके. त्यानंतर आकाश चव्हाण? Yes, sir. झालं clear. ओके ओके ओके. समर्थ? लास्ट थर्ड स्टेप म्हणजे समर्थ कुठली रे? लास्ट थर्ड स्टेप म्हणजे कुठली? समर्थ इथे 1 2 3 इथे का समर्थ? Yes, sir. इथे ना? हा. म्हणजे इथून R3 ना? ओके ओके, जस्ट वेट, रिपीट अगेन दॅट स्टेप. बाकी रेस्ट ऑफ पीपल यस. बाकी ओंकार क्लिअर? ओंकार गुले येस सर. काल अब्सेंट होता, क्लिअर का? हा सर, काल ऑप्शन होतं. हा, मग कळालं का आता? आजचं कळालं की. बर. 53 अविनाश Yes, sir. कळालं का? हो sir. ओके, काल अब्सेंट होता तुम्ही. पहा आता पहिली स्टेप काय सांगते लक्षात घ्या. पहिल्या 3 स्टेप काय ते सांगतात लक्षात घ्या. सो फर्स्ट स्टेप, त्याला आपण कलर बदलूया. दिस इज द फर्स्ट स्टेप. त्या A11 ला 1 करायचं. दिस इज सेकंड स्टेप, 0 करायचं. थर्ड स्टेप काय आहे? कॉलमचं करस्पॉन्डिंग जे आहे ते 0 करायचे. करस्पॉन्डिंग एलिमेंट 0 करायचे. पण सेम जे 1 2 3 स्टेप आहेत रिपीट कडे करायला. आता पहा, हे तुमचा डायगोनल एलिमेंट संपला, मग तुमचा पुढचा मॅट्रिक्स काय रे? हा आहे ना. विचार करायचा फक्त एवढाच मॅट्रिक्स आहे. त्याचा विचार करायचा. आता पुढचा मॅट्रिक्स पहा. पुढचा मॅट्रिक्स काय? आता हा 0 झाला, त्याचा विषय संपतो. राहायला फक्त काय?
हा मॅट्रिक्स, बरोबर आहे. मग इथे ऑलरेडी 1 करायचं आहे, इथं 1 ऑलरेडी आहे. आपण 1 कसा केलाय, मल्टिप्लाय दिस R2 बाय -1 अँड दिस R3 बाय -3, मल्टिप्लाय बाय -1 बाय 3. सो वी गॉट द मॅट्रिक्स. आता पुढे इथे 1 आहे, इथे काय आहे, 1 आहे. सो इथे 1 आहे, काय करायची गरज नाहीये. म्हणजे पहिला A1 1 झाला, त्यानंतर करस्पॉन्डिंग एलिमेंट 0 झाले. स्टॉप द प्रोसेस, पुढे जा A22 कडे. A22 आपल्याला 1 करायचा, तो 1 आहे. आता त्याचे खालचे एलिमेंट 0 करायचे, A22 च्या खालचे एलिमेंट. सो A22 च्या खालचे एलिमेंट कुठला आहेत, हा एक आहे. म्हणजे कितला, समीक्षा, सी सी हियर या मॅट्रिक्स कडे पाहू नका समीक्षा, इकडे पाहि, या मॅट्रिक्स कडे, इकडे चाललोय आपण. मग हा जो मॅट्रिक्स आहे इथं R2 - 2R1, R2 - 2R1, बरोबर, हा 0 करायचा आहे. तर हा 0 करण्यासाठी आपल्याला विथ R1 करायचा आहे, बरोबर आहे का? हॅलो समीक्षा, येस सर. तुम्ही हा पाहताय का मॅट्रिक्स? नो सर, जिथं 4 ला आपण 0 केलंय. इथं 4 ला 0 केलं, बरोबर आहे ना? नो 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 साक्षी, वी कॅनॉट मल्टिप्लाय बाय 0. सर हा, A22 च्या ठिकाणी जर 1 नसेल तर कसं करायचं? A22 ठिकाणी 1 नसेल तर सांगितलं की आता इथे 1 कसं आणलो आपण? हा ते कळालं, इंटरचेंज नाही, सबट्रॅक्शन नाही. सेम 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 फॉर A22. फक्त A22 ला चेंज करताना कुठल्या रोचा यूज करायचा? थर्ड फोर्थ म्हणजे सेकंड थर्ड फोर्थ याचा यूज करायचा, किंवा सेकंड थर्ड फोर्थ कॉलम एवढा विचार करायचा. त्यातला R1 आणि C1 ऑलरेडी गेलेले असतात, त्याचा विचार करायचा नाही. ओके, मग समीक्षा, तर हा 0 करण्यासाठी, इथे 0 करण्यासाठी मला सांगा काय करावं लागेल रे? इथे 0 करण्यासाठी काय करावं लागेल समीक्षा? R2 - 2R1 सर, ते बरोबर आहे. मी म्हणते खाली जे 4 लिहिलं त्याला 0 करण्यासाठी तुम्ही R3 - 4R1 केलंय, हा त्याच्या जागेला R3 - 2R2 नाही का करू शकत? हा हा हा. आता तुम्ही खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलाय. आपण ऑलरेडी R2 चेंज करतोय, आपण ऑलरेडी R2 चेंज करू शकतो. आपण ऑलरेडी R2 काय केला, इथे 0 केलाय ना. आपण पहिलं ऑपरेशन हे करतोय ना. हॅलो, येस सर. आलं लक्षात? जर तुम्ही असं ठेवलं असतं मॅट्रिक्स 1 2 3 4 2 3 1 5, हा, त्या केसला तुम्ही काय करू शकत होता, R3 - 2R2 असं करू शकत होता. ओके, पण तुम्ही नवीन मॅट्रिक्स चेंज केला, तो काय झाला तुमचा 0 -1 -5 -3. आलं लक्षात? हॅलो, येस सर. हा, येस सर, गॉट इट. ओके ओके. पुढे आता आपण वळूया इथे. इथे तुम्हाला 0 करायचं, खालचे एलिमेंट जसं बोललो मी, इथे 0 करण्यासाठी काय करावं लागेल, R3. मग ह्या R3 या R3 चा यूज करायचा फक्त R2 शी. R1 चा आणि C1 चा विषय संपला. मग इथं काय होणार, R3 - R1 R2, R3 - R2 करावं लागेल. सो व्हॉट इज R3 - R2? 1 0 0. फक्त ग्रीन पाहिजे होतं, एक नंबर झालं असतं. 1 0 0 0 देन 0. ओके, 1 5 3. आपण R2 चेंज करतो का नाही? आपण चेंज करतोय R3. सो दिस मायनस दिस काय झाला, 0. देन 2 - 5 -3, देन 3 - 3 इट्स 0. क्लिअर? आता हा 0 झाला, हा 0 झाला. मग त्यानंतर कुठे जाणार तुम्ही, करस्पॉन्डिंग एलिमेंट लावणार. करस्पॉन्डिंग एलिमेंट 0 करायचे. मग करस्पॉन्डिंग एलिमेंट 0 कसे करणार, इथे C3 ला 0 करायचं. C3 ला 0 करायचं युजिंग C2, म्हणजे काय, -5C2 आणि C4 -3C2. कळालं का? हॅलो, येस सर. ओके, व्हेरी गुड. आता इथे A22 चं करस्पॉन्डिंग संपलं, A22 चं करस्पॉन्डिंग संपलं. बिलो आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट दोन्ही पण संपले. पुढे जायचं, पुढे काय आहे,
A33. तर A33 इफ पॉसिबल 1 करायचा आहे का? येस. 1 कसा करू शकतात? 1 कसा करू शकतात? C3 डिवाइड बाय -3 और R3 डिवाइड बाय -3 कसंही करा. 1 0 0 0 1 0 0 0 1 0. क्लिअर? हॅलो हॅलो, क्लिअर झालं का? सर येस सर. येस सर. ओके. आता सांगा कोणाला काय अडचण? कोणाला काय अडचण? येस. नो सर. नो सर. नो सर. रो आणि कॉलम सगळ्यांना कळाले? येस सर. येस सर. कोणाला डाऊट आहे का? येस सर. कोणाला काय डाऊट आहे का? प्लीज रिप्लाय फास्ट. नो सर. सर. आता आपण काल 4 एक्झाम्पल दिलते. आपण काल 4 एक्झाम्पल दिलते. आपण काल 4 एक्झाम्पल दिलते. सर सॉरी बरं का मेल करायला विसरलो. येस सर. हा लगेच हा विचारा. हॅलो हॅलो. आता हा 3 4 5 6 मी एक्झाम्पल दिलते. 4 एक्झाम्पल दिलते. काहींनी सॉल्व्ह केले मला माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही शेअर केले, काही टेलिग्रामला शेअर केलं. गुड, व्हेरी गुड. आय अप्रिशिएट, रिअली अप्रिशिएट दोज पीपल हु आर शेअर दॅट फोटो. ओके. The rest of but few people are not solving the example. I don't know why. तर मला सांगा आता कुठले एक्झाम्पल मी एक्सप्लेन करू यातलं? 3 4 5 6 पैकी कुठलं एक्झाम्पल एक्सप्लेन करू? सर फिफ्थ. 6 1. नो फिफ्थ. Fifth one. Okay, okay. Fifth one is very easy. I think a 3 or 4 step example. 3 step. Okay, just we are solve. Fifth one. Okay. So we should just share that another screen. Okay, right on that example, fifth one. One, 2, 1, 0. फर्स्ट रो मध्ये. सेकंड रो मध्ये 3, 2, 1, 2. 2, -1, 2, 5. 5, 6, 3, 2. And last row 1, 3, -1, -3. फक्त तुम्हाला एक रो, 2 रो किंवा एक रो वाढवला. ओके. सो यू गो टू द स्टेप बाय स्टेप. काय सांगते रे? पहिले एलिमेंट, पहिल्या पोझिशनला एलिमेंट काय पाहिजे? 1. 1. ऑलरेडी 1 आहे. काय करायची गरज? येस. काय करायची गरज नाहीये. काही करायची गरज नाहीये. ओके, ऑलरेडी 1 आहे. दुसरं पोझिशन काय सांगते? R2. आता R2 ला 0 करायचं. R2 ला कसं 0 करणार? R2 - 3R1. R2 - 3R1. R2 - 3R1. पहिला रो जसं तसं लिहून टाका. दुसरा रो R2 - 3R1. सो 3. आता करस्पॉन्डिंग एलिमेंटचे सबट्रॅक्शन घ्यायचं. येस उत्कर्ष?
येस उत्कर्ष, एनी प्रॉब्लेम? सर Okay. 3 minus 3. Then 2. We have just multiply by 3. Would you get the answer? 3 ni multiply केलं किती होणार? Minus 6. So 2 minus 6 minus 4. minus 1. Then multiply by 1 by minus 3. So 1 minus 3 is minus 2. Then already has 0. No change as it is. Then next. R3. R3 ला 0 करावं लागेल. So R3 minus किती करावं लागेल? 2R1. R3 minus 2R1 0. Then minus 1 minus 4 minus 5. Next minus 2 minus 2 0. Then next this as it is 5. Then next R4 minus 5 R1. R4 ला 0 करायचं with respect to 1. Okay. R4 minus 5 R1 काय झाला रे? 0 0 minus 4 minus -2 then 2. and 2 Then R5 minus R1. So 0, 1, minus 2 and minus 3. Got it the first step? yes Sir. Good, very good. Then next C2. आता हा फक्त लेत जायचं रे. C2 minus 2 C1 and C3 minus C1. याचं काय कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. डायरेक्टली हे आन्सर काय मॅट्रिक्स काय आपला मॅट्रिक्स काय डायरेक्टली 1 0 0 0. Then next 0 minus 4 minus 2 2. 0 minus 5 0 5. Then 0 minus 4 minus 2 2. 1 minus 2 sorry 0. 0 1 minus 2 minus 3. Okay, पुढे what is the next step? What is the next step? A2 2 1 1 करायचं. व्हेरी गुड. 1 कसं करणार? इंटरचेंज दी रो. सो Row. इंटरचेंज दी रो R2 R5 5. इथं पॉसिबल आहे इंटरचेंज करायचं म्हणून इंटरचेंज करू शकतो. पॉसिबल नसतंच तर ऍडिशन कडे गेलो असतो किंवा मल्टिप्लिकेशन कडे गेलो असतो किंवा डिव्हिडेशन कडे गेलो असतो. ओके. सो R2 5 1 0 0 0. जर तुम्ही ऑब्झर्व करत असाल तर कुठले तरी 2 रोज सेम आहेत बरं का. आता 2 रोज सेम होतील कुठले तरी. कुठले 2 रोज सेम होणार रे? लास्ट 2 रो 0 होणार आहे. लास्ट 2 रो सेम आहेत. पहिल्यांदा ते 0 करायचा प्रयत्न करा. आधी ते रोज 0 सेम आहेत त्यातले जेवढे रो सेम आहेत त्यातला एक सोडून बाकी सगळे रोज 0 करायचा प्रयत्न करा. मग काय 0 करणार तुम्ही? R5 मायनस R4. आलं लक्षात? मी स्टेप बदलली आता बरं का. स्टेप बदलली आहे. आणि जर तुम्ही जर स्टेप बाय स्टेप जात असाल तर नो प्रॉब्लेम. R3 plus 5 R1 R2 then R4 plus 4 R2 and R5 plus 4 R2 तरी चालतं. तरी वन ऑफ द सेम. काही चेंज नाहीये. ओके. मला कॅल्क्युलेशन आपल्याला रिड्यूस करण्यासाठी जे रो सेम आहे त्यातला एक रो आपण 0 करतोय. सो 0 1 minus 2 minus 3 0. then similarly we can take ओके ती नंतर करू वाटलं त्याच्यामध्ये ऍड केलं असतं तर चाललं असतं. इथे वाटलं तर आणखीन करू शकतो आपण. नको चला. -5 0 5 0 minus 4 minus 2 2 0 0 0 0. Okay, clear up to this? Clear everyone? yes sir Okay, very good. Then next corresponding element 0 करायचं. okay, corresponding element below that element 0 करायचे म्हणजेच काय? R3 plus 5 R2 R4 plus 4 R2. Put the matrix. It becomes 1 0 0 0 0 1 minus 2 minus 3 0. हे 0 करायचे. खालचा एलिमेंट 0च आहे. काय करायची गरज नाहीये. 2 रो राहिले. R3 plus 5 R2 -5 plus 5 इथे 0 होणार. इथे पण 0 होणार. इथे 0 त्याला +5 मल्टिप्लाय करायचं म्हणजे ते किती होणार? -3 होणार.
इथे +5 ने मल्टिप्लाय करायचे म्हणजे 15 5 वजा 15 अधिक 5 वजा 10 परत R4 + 4 R2 त्याला कशाने +8 ने म्हणजे इथं काय वजा 10 होणार इथे पण किती 4 त्रिक 12 वजा 10 होणार ओके देन नेक्स्ट आता हे 0 झाल्यानंतर हे 0 करा म्हणजे काय करणार C3 + 2 C2 and C4 + 3C2 we got the matrix modification 1 0 0 0 0 1 0 0 0 -10 -10 0 0 -10 -10 0 0 0 0 ऑन ऑब्झर्विंग पहिला थर्ड एलिमेंट आपल्याला 0 करायचा आहे बरोबर आहे का पण सॉरी 1 करायचं आहे पण हे दोन्ही रो सेम आहेत ना हॅलो त्यातला एक रो 0 करा म्हणजे काय R4 - R3 तर तुमचं असा होईल 1 0 0 0 0 1 0 0 0 0 -10 -10 0 0 0 0 0 0 0 0 पुढची स्टेप फक्त काय रे हॅलो पुढची स्टेप काय R3 डिवाइड बाय -10 म्हणजे काय होईल तुमचं R3 डिवाइड बाय -10 म्हणजे असा प्रकार होईल 1 0 0 0 0 1 0 0 0 0 1 0 0 0 सॉरी ओके इथे एक आहे 1 0 0 0 0 0 आणि हा फक्त 0 करा C4 - C3 तुमचा मॅट्रिक्स असा निघेल 1 0 0 0 0 1 0 0 0 0 1 0 0 0 0 0 0 0 so what is this matrix we have modified हा मॅट्रिक्स मॉडिफिकेशन कसा निघेल what is the identity matrix 3/3 I3 हे डिवायडेशन करा म्हणजे हा एक 0 हा एक 0 0 which is normal form what is the rank of matrix clear everyone please reply समज नसेल तरी विचारा प्लीज रिप्लाय हॅलो हॅलो क्लिअर एव्हरीवन येस सर कोणाला काय Yes. येस सर येस सर ओके ओके जस्ट राईट डाऊन कोणाला काय अडचण असेल तर विचारा
आता पुढचं एक्झाम्पल दिलं तर मला आन्सर येईल पटकन लगेच सांगतो तुम्हाला. तुम्ही आन्सर सांगू शकता का चॅट बॉक्स मध्ये? हॅलो. येस सर. येस सर. ओके 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 व्हेरी गुड. हा, जेवढे मॅक्झिमम 51 पैकी नाही जरी म्हटलं तर 45 जणांनी तरी आन्सर सांगितलं पण कमीत कमी पटकन मध्ये. लिहून झालं सांगा, पुढचं देतो लगेच पुढच्या पेजला. झिरो नाही तर म्हणजे 6 आहे का ते. इथं फक्त तर व्हिडिओ व्हिडिओ ऑन करायचं राहिलंय. एवढं झालं तर पुरं काय करते पण कळतं. झालंय का रे पुढे जायचं? हॅलो. येस सर. येस सर. Yes. गुड व्हेरी गुड. Take the second example, sorry, seventh one for work. 1, 2, -1, 2, -2, -5, 3, 0, 1, 0, 1, 10. चला पटकन एक्झाम्पल घ्या, व्यवस्थित लिहा आणि सॉल्व्ह करायला घ्या. व्यवस्थित एलिमेंट लिहा. 1, 2, -1, 2, -2, -5, 3, 0, 1, 0, 1, 10. ओके. जर कोणाला काय अडचण असेल तर तरी विचारू शकतात.
सॉल्व प्रामाणिकपणे सॉल्व करा, नक्की सुटेल. चला, वेटिंग फॉर युअर आन्सर. Very good, Saur Siddha. Very good, Avinash. Yes, Samartha. Just multiply by minus sign, Samartha. That row or column. Row or column. Multiply by minus sign, Samartha. Okay. Yes, Mansi, it's right. Good. Yes, Rohan, it's good, right? Yes, Akansha, it's right. Roll number 10. Shweta, it's right. Shweta, roll number 5, it's right. 5. Okay, right. Prathamesh Chavan, roll number 17, it's right. Roll number 45, Tanvi Pawar, it's right. Because in this, a lot of are Rutuja, Sakshi, then Shweta, Bharpur आहेत. Okay, Alfia, it's right. Utkarsha, it's right. Dheeraj Chavan, it's right. जेवढे जणांनी टाकले तेवढे सगळ्यांचे आन्सर बरोबर आहे. गुड गुड. आज जरा फास्ट पडायला लागलेत. गुड. काल जरा स्लो होते, आज जरा फास्ट पडायला लागलेत. व्हेरी गुड. गुड, कीप इट अप. Yes, rest of people. Yes, Sakshi Kadam, it's right. Anisha Survase, it's wrong one, Anisha. Please check your calculation, Anisha. You are doing the Okay, sir. wrong. Yes, Nihal, it's right, Nihal. Yes, Vidita, it's right. Samishka, it's right. Roll number 43, it's right. Roll number 28 is right. 34, Jagdai Manish, it's right. Just check. आतापर्यंत फक्त एकच. Okay. What about the rest of people? टाका पटकन. No. Roll number 14, it's wrong one. Roll number 40, it's wrong one. Check your calculation.
ओके सर. What about the rest of people? Yes, Akash, roll number 15, it's right. Rutuja, roll number 9, it's wrong one, Rutuja. Check your calculation. Rutuja Golab. Yes, roll number 20, it's right. थोडी स्मॉल मिस्टेक करतात पुढे कॅल्क्युलेशन मध्ये, बारीक चेक करावं लागतं. कोणाचं किती आलं हे चेक करू नका, तुम्हाला कळत पण नाही ऍक्च्युली. तर फक्त मलाच मेसेज दिसतात डायरेक्टली. येस साक्षी, रोल नंबर 6, इट्स राईट. Mahesh, roll number 38 is right. No Priyanka. It's wrong one, Priyanka. Yes, Prasad, what do you put? Answer or roll number? Prasad Bhosle. Priyanka, check your calculation. Deepraj Patil, check your calculation, it is wrong one. Vaishnavi Patil, check your calculation, it's wrong one. Prasad Bhosle, it's right. Okay, now it's right. Pradeep Patil, Sandeep, how it's possible, Patil? How it's possible, Patil? मुझे आंसर टाकलं ते पॉसिबलच नाहीये. सिद्धार्थ नरे, तुम्हाला टाईप काय करायचंय म्हणजे एक्झॅक्टली? पाटील संदीप, यस. कॅल्क्युलेशनच जमत नाहीये म्हणजे नेमकी काय जमत नाहीये? तुम्ही 12वीला असताना रो ट्रान्सफॉर्मेशन केलेत का? यस सर. हा, मग आता इथे काय म्हणजे एक्झॅक्टली कुठे अडकलाय? मला फोटो पाठव, काय केलंय मला फोटो पाठव व्हॉट्सअपला, सांगतो लगेच. समर्थ चव्हाण, नाही चुकते समर्थ, चुकतंय समर्थ. नो ऋतिका, इट्स रॉंग वन ऋतिका. पहा, तुम्ही सगळे कॅल्क्युलेशन बरोबर केलेत आणि शेवटी लिहिताना तुमचा जो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे जो चुकीचा लिहिला तो चुकणार की हो. तुम्ही काय कॅल्क्युलेशन केल्याला महत्व राहणार नाही ना, रँक तुमची शेवटी चुकली की. आता पहिला एलिमेंट काय आहे, पहिला एलिमेंट काय आहे ते चेक करा. पहिला एलिमेंट काय, 1 पाहिजे. द 1 आहे, चेंज करायची गरज नाहीये. डायरेक्टली काय करणार आपण, R2 ला 0 करणार. सो R2 ला 0 कसं करायचं, R2 + 2R1 and R3 - R1. सो मॅट्रिक्स काय भेटेल आपल्याला, 1 2 -1 2. देन इथे R2 + 2R1 0, त्यानंतर -5 + 4 -1, त्यानंतर 3 - 2 + 1 1. 0 + 2 2, सॉरी 4 ना, 4. +4 देन R3 - R1. आपण काय करतोय, मायनस, इथे प्लस करतो इथे मायनस करतो. सो 1 - 1 0 0, इथे -2, 1 - +1 इज 2, 10 - 2 इज 8. ज्यांचं चुकलंय त्यांचं ही स्टेप बरोबर आहे का ते चेक करा. हॅलो पाटील संदीप, ही स्टेप Yes, बरोबर sir. आहे का? ही स्टेप इथपर्यंत आलाय का तुम्ही बरोबर, का हेच चुकलंय तुमचं, ही स्टेपच? सर हे बरोबर आहे, इथपर्यंत आलोय.
बरोबर, ओके. बाकीचं वैष्णवी, ऋतुजा, दीपराज, समर्थ, देन ऋतिका, इथपर्यंत बरोबर आहे का तुमचं? हॅलो, यस सर. बरोबर आहे ना? इथपर्यंत बरोबर आहे का तुमचं? हो. कारण तुमचा आन्सर 3 आलेला आहे म्हणून सांगतो, म्हणून तुम्हाला विचारतो, बाकी काय नाही. हा, त्यानंतर पुढची स्टेप काय करायची? हे झाल्यानंतर पुढचं ऍज इट इज C2 minus 2C1, C3 plus C1 and C4 minus 2C1. Just we write down 1 0. इथे काय टॅली करायची गरज, डायरेक्टली आन्सर लिहित, एक्झाम्पल लिहित जायचं. कारण मी ऑलरेडी बोललो की फर्स्ट कॉलम मध्ये सगळे झिरोच आहेत पहिला एलिमेंट सोडून, त्यामुळे कॅल्क्युलेशन काही होणार नाही. पुढचं करताना R2 ला इथे काय पाहिजे? पहिलं पोझिशन संपलं. दुसरं काय आहे? इथे काय पाहिजे आपल्याला? +1. +1 पाहिजे. मग काय करावं लागेल आपल्याला? 9. R2 ला -1 नी मल्टिप्लाय करावं लागेल. आणि सिमिलरली हा R3 जो आहे तो 2 कॉमन निघेल, बरोबर आहे का? त्याला पण काय करा, किंवा ते राहून दे तसं. चला ते राहून, त्याला काय करू नका. काय आलं म्हणजे आपला नवीन मॅट्रिक्स काय निघेल? 1 0 0 0 0 1 -1 -4 0 -2 2 8. पुढची स्टेप, इथे 1 आल्यानंतर खालचा एलिमेंट काय करायचा आहे? 0 करायचं आहे, बरोबर आहे का? खालचा एलिमेंट 0 आहे, म्हणजे R3 इथपर्यंत बरोबर आहेत का? समर्थ, त्यानंतर पाटील, संदीप, वैष्णवी, दीपराज, बरोबर आहे Yes, की? yes, sir. बरोबर आहे इथपर्यंत? शेवटचं कॅल्क्युलेशन तुमचं चुकलं असेल. R3 मायनस किंवा R3 प्लस करायचंय. R3 ऑलरेडी मायनस आहे, R3 प्लस 2 R2 झालं तुमचं. हे डायरेक्टली 0 होऊन जातंय. शेवटचं डायरेक्टली 0 होऊन जातोय. 1 0 0 0 0 1 -1 -4 0 -2 + 2 0 2 -2 0 8 -8 0. इथपर्यंत तुमचं बरोबर असेल तर मग ही स्टेप डायरेक्टली 0 झाली ना. तर तुमची रँक बरोबर 2 यायला पाहिजे. तुमची 3 रँक कशी येते? आय डोंट नो. बरोबर आहे का? देन नेक्स्ट C3 plus C2, C4 plus 4C2. So what do you get? 1 0 0 0 0 1 0 0 0 0 0 0. We got that I2 0 0, which is a normal form. What is the rank of A? Is 2. Okay. Yes, Patil Sandeep, कुठे चुकलं होतं मित्रा? तर -R2 आहे त्याच्या खालची स्टेप प्लस ते R2 प्लस झाल्यामुळे सर ते खाली चुकलं. R2 प्लस झालं मला नाही कळालं. R3 + 2 R2 आहे त्याच्यावरती स्टेप चुकली होती, ते मायनस प्लस ते चालतं. मला एक काम करा, तुमचं स्क्रीनशॉट पाठवा, फोटो काढून पाठवा मला व्हॉट्सअपला, मी चेक करतो. ओके, ऋतिका पुढे चुकलं तर ऋतिका? हॅलो ऋतिका, रोल नंबर 44 कुठे चुकलं तुमचं? आपण आहात का रोल नंबर 44 तिथे? आज आहेत ना? येस, कुठे चुकलं होतं? जर बोलता प्रॉब्लेम असेल तर चॅट केला तरी चालेल. समर्थ, कुठे चुकलं तुमचं? समर्थ, हॅलो, बोलायला प्रॉब्लेम असेल तर चॅट केला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. वैष्णवी 49 कुठे चुकलं होतं? दीपराज पाटील कुठे चुकलं होतं? प्रियंका गोगरे, त्यानंतर सिद्धलिंग, 4th स्टेपला. 4th स्टेपला. ओके 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 ओके. आता पुढचं एक्झाम्पल दिल्यानंतर करेक्ट करू शकतात? हॅलो, येस सर. यस सर. यस समर्थ, समर्थ, दीपराज,
अरे येते का आवाज? ओके, पुढचे एक्झाम्पल क्लिअर करू शकतात ना आता? चला पुढचे एक्झाम्पल मी एकदमच 4-5 देतो. 1 बाय 1 सॉल्व्ह करा. आता 2 देतो. चला टेक द नेक्स्ट एक्झाम्पल. किती नंबरचे रे? 8-1 ना? 8-1. Three, 2, 5, 7, 12. Then 1, 1, 2, 3, 5, 3, 3, 6, 9, 15. 1, 1, 2, 3, 5, 3, 3, 6, 9, 15, 3, 2, 5, 7, 12. चला पटकन. Yes. चला yes, good Anisha, Avinash, good. It's right one. Both are right one. Yes, Alfia, Nihal, Rohan, all are right. Yes. Samartha, you do again doing some wrong one. I don't know why. Samartha, please take one photo of your calculation and just put me in WhatsApp. Samartha, WhatsApp ला टाका Samartha.
कारण काय चुकलं पाहूया आपण. यस तन्वी राईट, विश्वजित राईट, उत्कर्ष राईट, प्रथमेश राईट, साक्षी राईट, श्वेता राईट, समिष्का चुकलंय समिष्का, टाका एकदा. विदिता इट्स राईट, त्यांचं बरोबर आहे. त्यांच्यासाठी पुढचं एक्झाम्पल 9th वन. थ्री मायनस 2, 0 minus 1, 0 2 2 7, 1 minus 2 minus 3 2, 0 1 2 1. आता आन्सर टाकताना क्वेश्चन नंबर 9 आणि त्याचा आन्सर टाका 9 आणि असा आन्सर टाका बरं का क्वेश्चन टाकताना. यस धीरज राईट. सोमनाथ चुकलंय, फोटो टाका सोमनाथ, चेक करा एक्झॅक्टली कोण येऊन टाका. समर्थ चव्हाण आणि सोमनाथ पवार आणि समिष्का पाटील तिघांनी फोटो टाका. हा समर्थ मित्रा, हे मित्रा, हॅलो समर्थ चव्हाण, अरे हे बघ तुझे पहिले 2 स्टेप बरोबर आहेत. जसं आता तुला थोडासा कन्सेप्ट समजायला थोडासा मला वाटतं प्रॉब्लेम आला थोडासा. सांगतो तुला, तुझं बरोबर आहे, कॅल्क्युलेशन बरोबर आहे, पण शेवटी येऊन तो गोंधळ घातलाय. शेवटी तो गोंधळ घातलेला आहे. तू सांगतो आता. येस अजिंक्य इट्स राईट. येस रेस्ट ऑफ पीपल. दाखवतो. मानसी आता अजिंक्य बरोबर आहे. आकार का फक्त जे नवीन आन्सर काय होणार की मी दोन्हीचं मिक्सअप करायला. प्रतीक यस. प्रतीक राईट. यस समिष्का इट्स राईट. नाव इट राईट ना, आय थिंक वरती तुमचं चुकलं होतं ना, बरोबर ना. येस हॅलो सर. समिष्का. सर ती रो थर्ड मध्ये 9 होतं, काय? तुम्ही 5 लिहिलं त्यामुळे. ओके 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 लिहिताना व्यवस्थित लिहायचं का. ओके Yes, sir. व्हेरी गुड. जस्ट वेट. ओके बघा समर्थ तू जो फोटो पाठवला आहे तो फोटो इथे आहे बघा. दिसतोय का सगळ्यांना. हॅलो दिसतोय का. हॅलो आता पहा त्यांनी जे केलंय त्यातली पहिली स्टेप त्यांनी बरोबर केली आहे. इंटरचेंज R12 ब्लॅक घेऊया. बरं ब्लॅक घेऊया. मी पहिली स्टेप बरोबर केलेली आहे. ब्लॅक पण नाही, दुसरा कुठला कलर रेडच राहून द्या. पहिली स्टेप बरोबर केली आहे, इंटरचेंज केलाय, सगळं बरोबर केलंय. दुसरी स्टेप R2 मायनस 3R1 केलंय. R2 मायनस 3R1 ही पण R2 मायनस 3R1 सो 3. आता इथे बघ 2 आहे, 2 इथे मायनस 3 नी म्हटलं. 2 मायनस 3 किती रे समर्थ. -1 बरोबर आहे का. 5 मायनस 6 -1. डायरेक्ट स्टेप जाऊ नका. त्यानंतर 7 -3 9 -2 म्हणजे डायरेक्ट केलेलं दिसतं इथं. 12 -15 -3 इथे चुकलंय. पुढचं इथे लिहा की जरा काय कशा सबट्रॅक्शन करताय. इथे 0 कसं आलं. हॅलो
समर्थ 0 कसं आलं? अनम्यूट करून बोला जरा. समर्थ तुमचा क्वेश्चन चाललाय हा. हॅलो समर्थ, अनम्यूट करून बोला जरा. इट्स राईट. जर तुम्ही स्टेप बाय स्टेप जात नसाल तर काहीच उपयोग नाहीये. इथे काय करणार परत? R3 मायनस R1, 3R1 करणार. 3 मायनस 3 0, देन 0, देन 0, देन 0, देन 0. दिस इज 0. ओके. आता इथे पुढे C3 मायनस 2 C1 डायरेक्टली सगळं 0 लिहून टाकलं. बाकीचं कोण लिहायचं इथे? C2 मायनस C1, C4 मायनस 3 C1, C5 मायनस 5 C1. ऑफलाईन झाला तुम्हाला 0 मार्क पडतील बरं का. जे मार्क कट केले जातील तुम्हाला, फक्त 1 मार्क देतील. तुमचं डायरेक्टली तुम्ही करताय. इथे 0 करायचं राहिलंय, डायरेक्टली तुम्ही खाली गेलाय. इथे 0 करणार, हा 0 करणार. बाय द कॅल्क्युलेशन C2 मायनस C1, त्यानंतर इथं C3 झालाय ऑलरेडी. C4 मायनस 2 C1, सॉरी C4 मायनस 3 C1 आणि C5 मायनस 5 C1. हा 0 झाला. हे जसं तसं आहे, म्हणजे इथे याला 0 करायचं. हा 0 गेला कॉलम, तर तुमची रँक किती येते? 2 येते. काय चुकलं तुमचं? काहीच नाही. आणि इथे पण आपली स्टेप तुम्ही ओळखलीच नाही. आपलं काय सांगतं? पहिल्यांदा सांगतं काय आहे की पहिला एलिमेंट हा A11 करायचा आहे आणि त्याच्या खालचे एलिमेंट 0 आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट 0 करायचं. तुम्ही करस्पॉन्डिंग एलिमेंट 0 न करताच खाली चाललाय. आणि इथं काय केलंय? कुठली स्टेप केलीये? काय केलंय? मेथड काय यूज केली इथं? कोण लिहायचं? तर तुम्ही स्टेप फॉलो करत नाहीये. समजलं का समर्थ? हॅलो. ओके. जरा स्टेप बाय स्टेप अजिबात आपल्याला कोणीही अवॉर्ड देणार नाहीये. आपल्यालाच आपलं करायचंय. ओके. इट्स राईट. रोहन क्षीरसागर इट्स रॉंग 9 चं. आता इथे मी डायरेक्टली करतोय R1 इंटरचेंज विथ R2. मॅट्रिक्स होते 1 1 2 3 5, नंतर 3 2 5 7 12, 3 3 6 9 15. R2 मायनस पांडुरंग झोपला काय का टाइमपास चालला इथं? नो सर. मग तुम्हाला मी 2 मिनिटापासून म्हणतोय की तुम्हाला काय करायचं बोलायचं असलं बोला. अनम्यूट का करून बसलाय तुम्ही? सॉरी सर. असं नका करत जाऊ रे. डिस्टर्ब नको करत दुसऱ्याला. R2 मायनस 3R1 आणि इथे R3 मायनस 3R1. जस्ट राईट डाऊन दिस होल. देन वी राईट ऑन द मॅट्रिक्स 1 1 2 3 5. 3 minus 3 0, 2 minus 3 minus 1, 5 minus 6 -1. 7 minus 9 minus 2, 12 minus 15 -3. -3. then R3 minus 3 R1 0 0 0 0 0. पुढची स्टेप काय सांगते? जस्ट वेट. पुढची स्टेप काय सांगते? आता हे 0 झाल्यानंतर करस्पॉन्डिंग एलिमेंट 0. करस्पॉन्डिंग एलिमेंट कुठले आहेत? 1 2 3 4, बरोबर आहे का? हे 0 करायचे. म्हणजे काय 0 करणार? C2 मायनस C1, C3 मायनस 2 C1, C4 मायनस 3 C1 आणि C5 मायनस 5 C1. जरी कळालं असेल तरी लिहित चला. 1 0 0 0 0, 0 -1 -1 -2 -3 0 0 0 0 0. स्टेप गो टू स्टेप बाय स्टेप. तुम्ही स्टेपच विसरता डायरेक्टली. पुढचा -R2.
minus R2 1 0 0 0 0 0 1 1 2 3 0 0 0 0 0 पुढे काय केलं आपण जस्ट C3 minus C2 C4 minus 2 C2 C5 minus 3 C2. We got the matrix 1 0 0 0 0 1 0 0 0 0 0 0 0 0. ओके हा झाला काय आता पार्टिशन करा आयडेंटिटी मॅट्रिक्स 2 by 2 0 0 0. We got that rank of A is equal to 2. Clear? Hello. जे चुकलेले आहेत ज्यांनी चुकवलं थोडंसं कॅल्क्युलेशन ते पुन्हा क्लिअर झालं का हा तुमचं सारखं नाव घेतो मग तुम्हाला वाईट वाटत नाही ना रे मित्रांनो तर सांगा बरं का मी नाव नाही घेणार इथून पुढे हॅलो प्रथमेश चुकलंय अनिशा चुकलेला आहे निहाल राईट आहे प्रथमेश चव्हाण चुकलेला आहे धीरज चव्हाण बरोबर आहे तन्वी बरोबर आहे विश्वजित बरोबर आहे वेदिता बरोबर आहे then Rohan it's wrong one then roll number 10 it's right Alfia it's right okay हा मी काय बोलतोय की तुमचं मी सारखं नाव घेतो तुम्हाला वाईट वाटत नाही ना हॅलो रिप्लाय करा रे मित्रांनो बोला रे नो सर नाही नो सर नाही तर सांगत जरा आता हे पहा ह्याची रँक किती आहे 4 हा मॅट्रिक्स कन्वर्ट होणार डायरेक्टली इंटरचेंज R13 1 minus 2 minus 3 2 then 0 2 2 7 3 minus 2 0 minus 1 0 1 2 1 मला सांगा मित्रांनो आणि आणखीन एक इंटरचेंज करू आपण R24 ओके त्यानंतर करू वाटलं तर आता इथे 0 करायची गरज नाही ऑलरेडी 0 इथे 0 करायची गरज नाही डायरेक्टली R3 ला 0 R3 minus 3 R1 1 minus 2 minus 3 2 then 0 2 2 7 0 0 1 2 1 आता इथे काय येणार R3 minus 3 6 4 त्यानंतर 9 अधिक 9 त्यानंतर 3 दुने 6 वजा 1 वजा 7 कॅल्क्युलेशन आणि हे डायरेक्टली होणार 1 0 0 0 0 1 2 1 0 4 9 minus 7 okay डायरेक्टली कॅल्क्युलेशन ला C2 plus 2 C1 C3 plus 3 C1 आणि C4 plus 2 C1 म्हणजे डायरेक्टली काय होणार आहे 1 0 0 0 0 2 2 7 0 4 9 minus 7 0 1 2 1 आता फक्त काय करायचे इंटरचेंज करा R24 what do you get 1 0 0 0 0 1 2 1 0 4 9 minus 7 0 2 2 7 इथे आता फक्त R3 minus 4 R2 and R4 minus 2 R2 we got the calculation 1 0 0 0 0 1 2 1 0 0 0 0 9 8 1 वजा 4 वजा 7 वजा 4 वजा 7 किती रे वजा 11 आणि इथे किती -4 -2 आणि इथे किती -2 5 हा 0 होणार पुढे काय होणार आहे 1 0 0 0 0 1 0 0 0 0 1 -11 0 0 -2 5 R4 plus 2 R3 कॅल्क्युलेशन असं होतील 1 0 0 0 1 0 0 0 0 1 0 होणार आहे नंतर इथे 0 0 0 22 5 17 वजा 17
C4 प्लस 11 C3 तुमचा मॅट्रिक्स असा होईल 1 0 0 0 0 1 0 0 0 0 1 0 0 0 0 1 -17 म्हणजे हा काय झाला C4 R4 ला -1/17 ने डिवाइड करा तुमचा एलिमेंट असा होईल what is this the single I4 rank of A is equal to 4 clear hello येस आय डोंट नो कुठे तुमचं चुकतंय काय चुकतंय माहित नाही मला बरं का तुम्ही म्हणजे कसं करतायत किती पियुष ढावरे वेलकम टू आवर लेक्चर तुम्ही आला या ठिकाणी आम्हाला आनंद वाटला पियुष ढावरे खूप आनंद वाटला रोल नंबर 19 कुठे होता तुम्ही सर मगाशीच जॉईन झालोय मी. किती वाजता तर स्टार्टिंग पासून आहे 10-15 मिनिट लेट आहे फक्त. तुला खोटं बोलायचं नाही नाही सर मगापासून जॉईन आहे मी. मी रेकॉर्ड काढेल लगेच 2 मिनिटं थांब फक्त मला किती हो सर. थांबला मला तो लेक्चर मध्ये कळते 19 मध्ये मी प्रेझेंटी घेतली होती 2 अजून 10 मिनिटांनी परत लेक्चर किती झाले आपले सांग बरं मला लेक्चर किती झाले आपले आतापर्यंत म्हणजे कोणते सर? मॅथचे आता लेक्चर फक्त आज किती वाजल्यापासून चालू केले आपण लेक्चर 10 वाजल्यापासून चालू आहेत ना सर. मॅथचं लेक्चर किती वाजता चालू केलं मी 2 वाजता सर. हा तू किती वाजता जॉईन झाला सर मगाशी झालोय नेटवर्क इश्यू आहे सर. नाही मी तुला सांगतो मला मी पहिल्यापासून आहे मी तुला दाखवतो माझ्याकडे रेकॉर्ड आहे झूमचं तुला मी रेकॉर्ड सेंड करतो मेलला किंवा मेसेज करतो तुला मला असं मुद्दा म्हणजे हे नाही करायचं तुला पण सांगतो सॉरी सर. ओंकार सर नाही मी सुद्धा 2:07 वाजता 2 वाजून 7 मिनिटांनी जॉईन झालो त्याच्या आधी प्रेझेंट कोण 19 का त्यानंतर रोल नंबर 39 येस सर. यपच पाहतोय ना यस कुठं किती वाजता आला तुम्ही सर 3 वाजता 3:15 का 3:15 सर का 3:15 वाजेपर्यंत का पण आधी का लेक्चरचं काय झालं मित्रा रेंज नव्हती सर. कसं रे अरे कसं रे एक उदाहरण सांगतो चल आता आपल्याला आपण मिलिटरीमध्ये सगळेजण भरती झालेलो आहोत खूप चांगला दिवस आहे आपल्यासाठी आज आणि आपण सगळेजण युद्धाला चाललेलो आहोत आणि युद्धाला जाता जाता आपल्याला समोर नाही का एक शत्रू आलेला आहे आणि आपण आपल्या हातात AK-47 आपल्या हातात आपल्याकडे AK-47 तर नाही आपल्याकडे SLR आहे ओके SLR आहे सेल्फ लोडिंग रायफल आहे आपल्या हातामध्ये ओके तर सेल्फ लोडिंग मी प्रत्येकाला सांगतो नॉट ओनली यू सगळ्यांना सांगतोय तर सेल्फ लोडिंग रायफल आपल्या हातामध्ये आहे समोरचा शत्रू आपल्या समोर चालून येत आहे आणि आपण त्यावेळेस म्हणायचं की माझी गोळी काय चालत नाहीये थांब थोड्या वेळ माझ्या गोळीला पाहून ते काय होतंय ते मग आपलं जे माझं जे गन आहे ते कुठे अडकलं ते चेक करावं लागेल मला तर समोरचा म्हणाल थांब 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 मी पण थांबतो तोपर्यंत तू चालून दे असं म्हणेल का तो म्हणेल का असं तो पहिल्यांदा आधी गोळी घालेल आणि मग म्हणेल नाही चालत का बरं झालं मग आधी सगळं जे काय पाहिजे आपल्याला प्री रिक्विजिट काय पाहिजे त्या गोष्टी ज्या ठिकाणी रेंज आहे त्या ठिकाणी जाऊन बसा मोबाईल आधी चार्ज करा मान्य आहे मला काही ठिकाणी 12-12 तास लाईट नाहीये मला मान्य आहे मी पण गावात खेडेगावातच राहतोय मला पण माहिती आहे आमच्या घरात 12 तास नाही आमच्या घरात 24 तास लाईट नाहीये आणखीन काय सांगू तुम्हाला आता प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉरी सर. नाही अरे नॉट ओनली यू मी तुमच्यासाठी नाही सांगत रे मित्रा मनावर नको घेऊ रोल नंबर 39 तुझ्यासाठी नाही चाललंय एक इन जनरल गोष्ट सांगतो मी इन जनरल गोष्ट तू मनावर घेशील ओके मनावर नका घेऊ प्लीज तर आपल्याला काय पाहिजे तर ते आधीच आपण माहिती मला रेंज ज्या ठिकाणी रेंज त्या ठिकाणी मी जाऊन बसलं पाहिजे लाईट नाहीये आज
तर काल लाईट होती तर मी मोबाईल चार्ज केला पाहिजे. नाही त्या गोष्टी आपण विनाकारण व्यर्थ ते व्हॉट्सअप, व्यर्थ ते फेसबुक, व्यर्थ ते टेलिग्राम, व्यर्थ सगळं व्यर्थ 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 सगळ्या व्यर्थ ठिकाणी आपण जाऊन बसतो आणि आपला टाइम वाया घालवतो. बरोबर आहे ना? म्हणजे माझं जर चुकलं सांगत चला. किती आनंद भेटतो किती नाही मला माहित नाही तुम्हाला त्या सोशल मीडियामधून. तर तिकडं विनाकारण तुमचं मोबाईल डिस्चार्ज करण्यापेक्षा आहे याला साठवून ठेवा ना तुम्ही मोबाईल बंद. ओके, इथून पुढे थोडंच लक्ष द्या थोडेसे, माझं असं म्हणणं नाहीये. आता मी 2 एक्झाम्पल देतो. 2 एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. 2 एक्झाम्पल. 2 एक्झाम्पल मध्ये मला परफेक्ट आन्सर आलं पाहिजे. देऊ ना 2 एक्झाम्पल? हॅलो, येस सर. येस सर. आता आधी एकच देतो, बरं चला दोन्ही पण देतो सायमल्टेनियसली. झाले? सर सर एक द्या. ओके, एक देतो. ओके ओके. येस जगदाळे. सर त्या आता जे चालू स्क्रीनवर तुम्ही जे इथं आहे ना त्या 5व्या स्टेपला आहे ना 4थ्या स्टेपला हा. डायरेक्ट 2 ने मायनस केलं होतं नाही का तिथं. कुठे कुठे? हे आन्सर आले ना आधी 8 नंबर एक्झाम्पलचं. ते हा. त्या एकदम टॉपला तिथं R2 ने तुम्ही डायरेक्ट त्या अख्ख्या टर्मला आहे ना इथं दुसरीकडं. हा. हा इथं तुम्ही डायरेक्ट तिथं R2 ने म्हणजे वजा केलं ना ते. नाही नाही नाही, R2 ला मल्टिप्लाय बाय -1 ने केलं. -1 मल्टिप्लाय बाय -1. मग तसं जर आपण इकडे फर्स्ट स्टेपला केलं असतं जमलं असतं सर. मी इथं बघा इथे हा सगळीकडे केलं असतं जमलं असतं ना. जमलं असतं, काय प्रॉब्लेम नाहीये, जमलं असतं. कॅल्क्युलेशन क्रिटिकल होतं ना. आता इथं जसं झालं तसं इथं पण लय वेळ लागला होता कॅल्क्युलेशन करायला म्हणून तसं जमत. पाय कसं माहिती का, मला स्टेप बाय स्टेप महेश जायचं होतं ना. आता मी जर डायरेक्ट जर उडी मारली असते तर मग एखाद्याने परत त्या ठिकाणी मला येऊन थांबवलं असतं, सर मला परत हे समजून सांगाय -1 कसं आलंय. आलं लक्षात महेश? हो सर हे पण क्रिटिकल झालं इथंच लय वेळ लागला ते सॉल्व्ह करायला मायनसचं. क्रिटिकल झालं का? हा ओके ओके. आपण तुझं आन्सर आलं का? हो सर मी पाठवलं होतं पण तुम्ही रिप्लाय नाही दिला. पाठवलं होतं मला? ओके, मी पाहिलं नसेल. आता मोबाईल दुसरीकडे असतो रे. ओके, झूमवरच पाठवलं होतं. झूम वर हा म्हणजे इथं मीटिंग. पाठवलं होतं ना तू? हा मी नाव घेतलं होतं की नाही घेतलं का तुझं नाव? नाही मला व्हॉट्सअप केलेलं आहे की शेळकेने व्हॉट्सअप केलेलं आहे मला. नंतर केंगारने मला व्हॉट्सअप केलेलं आहे. दोघांनीच व्हॉट्सअप केलेलं आहे मला. बरं असू द्या, असू द्या. व्हॉट्सअप. इट्स ओके इट्स ओके. कळालं तुला आता? इट्स ओके. हो सर कळालं. ओके ओके. पुढे प्रतीक, पुढे जायचं का? हा सर ओके. ओके, घ्या पुढचं एक्झाम्पल नंबर 10. तर मला मॅक्झिमम जणांचा आन्सर आलं पाहिजे इथे. मॅक्झिमम म्हणजे 99%. सोपं देतो. 2 - 1 3 1 1 - 4 - 2 1 5 2 4 3. महेश प्रॉपर कुठले तुम्ही? जगदाळे महेश? मी नगर बैरवाडी जेऊर. कुठला आहे? जेऊर. बैरवाडीचा आहे का तू? हो बैरवाडी राहायला कुठे? जगदाळी वस्ती. मला ओळखतो का? नाही सर. मी कुठला माहिती का? कष्टवाडी. मी घोडेगाव बसलाय. हो का? तिकडं ससे जरी राहतात का? हा, तुमची तर पण जेऊरला पण भरपूर जरे आहेत आणि इकडे पण जरे भरपूर आहेत. घोडेगाववाडीमध्ये. हो. ते मला ते याच्यावर बोली भाषेवरूनच कळालं. ओके. खंडोबाला येत असतो, आल्यावर फोन करेल तुला. करा सॉल्व एक्झाम्पल. ओके, नंतर बोलू आपण. ओके सर. एक्झाम्पल व्यवस्थित लिहा प्रॉपर वेने. 2 - 1 3 1 1 - 4 - 2 1. आता आन्सर टाकताना एक्झाम्पल नंबर 10 आणि आन्सर टाका. काय झालं? रिपीट आहे काय? ओके. 5 2 4 3
5243 व्यवस्थित लिहा. मला आन्सर टाका. एक्झाम्पल नंबर 10 आन्सर टाकताना कसं टाका, एक्झाम्पल नंबर 10 आणि मग त्याचा आन्सर 1 2 3 जी रँक असेल ती 1 2 3 जी रँक असेल ती. Yes, Akansha, it's right. Right one. Go ahead. Simultaneously, we are given the another example also. Which पुढचं example? पुढचं ज्यांचं झालं असेल 10 त्यांच्यासाठी पुढचं 11 एक्झाम्पल लगेच तुमच्यासाठी आज आता ताबडतोब. Yes, Mansi, it's right. Siddharth, it's right. Go ahead for the next example. 2 minus 1 minus 1 minus 3. 2 4 minus 1 0 4 minus 3 2 minus 1. Yes, Dheeraj, now it's right. Please be correct, Shweta. काय चुकलं चेक करा. विश्वजित, it's right. ह्यांना काय दाखवायचंय? यस, ह्यांना अटेंडन्स दाखवायची आहे. Yes. प्रॉब्लेम काय माहिती का? मीटिंग संपल्यानंतर रिपोर्ट जनरेट होईल बरं का, म्हणजे म्हणतायत. ओके, ऋतुजा, इट्स रॉंग वन. अल्फिया, इट्स राईट. मानसी, इट्स राईट. तन्वी, इट्स राईट. हे पहा, सांगा दिसतोय हे आधीचा रिपोर्ट बरं का. आता आज तारीख किती आहे? 4 तारीख. 4 तारीख 1 वाजून 1 ते 2 आज लेक्चर झालंय. त्याच्यामध्ये पहा पार्टिसिपेंट 63 मिनिटं लेक्चर झालंय आणि 83 काउंट म्हणजे पाहता एजा किती जणांनी केलं हे पण दिसतं लगेच. आता यातला एक नंबर जो आहे 33 तो 1 वाजून 1 वाजता आलता 2 वाजता बाहेर पडला 2 मिनिटांनी. यस, त्यानंतर निहाल मुलांनी 1 वाजता 2 वाजता बाहेर पडला. त्यानंतर उत्कर्ष शिंदे रोल नंबर 51 1 वाजता आले 1:33 ला बाहेर पडले. वेदिता सेन 2 ला. असं सगळं रिपोर्ट येतो. ते आणखी डिटेल पाहिजे असेल तर आणखीन पण डिटेल येतो. कोण किती वाजता बाहेर पडलं, परत किती वाजता रिजॉईन झालं ते पण येते. खाली रिजॉईन झालेल्यांची पण पार्टिसिपेंटची लिस्ट येते परत. हे पहा, परत उत्कर्ष शिंदे 1:33 ला आले, परत 2 ला परत आउट झाले. लक्षात, कोणी 1:52 ला सोडलंय, कोणी 1:55 ला, कोणी 1:36 ला लगेच. जे इथे सगळं रिपोर्ट येतो रे, त्यामुळं प्लीज बी केअरफुल फॉर द नेक्स्ट टाइम. आपण कुठे होतो? यस, कुठपर्यंत आलतो? ऋतुजा चुकलं होतं ना? ऋतुजा गोलक चुकलोय ना? हो. का चेक करा नेमकं काय चुकलंय. 11चं पण दिलंय का मानसी? यस, 11चं राईट मानसी. तन्वी 10th one is right. अनिशा 10th one is right. आकांक्षा 11th one is right.
उत्कर्ष उत्कर्ष प्लीज चेक युअर कॅल्क्युलेशन. उत्कर्ष कुठे चुकलंय उत्कर्ष? सिद्धार्थ प्लीज चेक युअर कॅल्क्युलेशन. सिद्धार्थ, उत्कर्ष आणि सिद्धार्थ प्लीज चेक युअर कॅल्क्युलेशन. सावर सिद्ध इट्स राईट. पाटील संदीप इट्स राईट. देन विश्वजित इट्स राईट. Then Akash Sawan, it's right. ज्यांचं चुकलंय त्यांनी चेक करा कॅल्क्युलेशन. Yes. Vishwajit Gaikwad, it's right. 11th one. Akash Sawan, it's right. Yes. Mansi, it's right. वेदिता नाही. वेदिता 10 नंबर चुकलं. वेदिता चेक कर कॅल्क्युलेशन. वेदिता साक्षी किती नंबर टाकले चेक करा. मला माहित नाही तुम्ही काय टाकले. अविनाश इज राईट. किती नंबरचं साक्षी ते चेक करा. सांगा मला किती नंबरचं. सिद्धार्थ इट्स राईट. रोहन इट्स राईट. जगदाळे महेश 10th one is wrong. पाटील संदीप 11th one is right. साक्षी डोके 10th one is wrong. धीरज चव्हाण 11th one is right. साक्षी कदम Patil 11th one is wrong. Yes, what about the rest of people? दहा नंबरचं एक्झाम्पलचं आन्सर आहे 10th one answer. Rank of A is equal to 3. And 11th one example answer, rank of A is also 3. साक्षी 11 नंबरचं चुकलं चेक करा कुठे ते. ओके, आता डोंट पुट युअर आन्सर. काय चुकलंय, कुठल्या एक्झाम्पलचं काय चुकलं हे चेक करा आणि त्यानुसार करेक्ट करा. ओके, तर एक काम करा, ज्यांना थोडीशी अडचणीत असेल त्यांनी काय करा, परत प्रॅक्टिस करा. एक्झाम्पल घ्या, ब्लँक पेज घ्या, ब्लँक पेज घ्या आणि त्या ब्लँक पेज वरती परत एकदा हे सगळे क्वेश्चन एकदा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ओके, सो दिस इज एंड ऑफ नॉर्मल फॉर्म. क्लिअर इट, गॉट इट.
Hello. Yes. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. Just wait for a few minutes. Okay, check करा. Okay, we'll stop here. Any problem? Please ask me. Any problem? If you have any problem, any doubt, please ask me. Otherwise, we stop here. Can I stop? Stop the screen? Yes.